कॉम्प्युटर चॅप्टरबद्दल माहिती पाहतो. कॉम्प्युटर मॉनिटर आणि व्हिडिओ डिस्प्ले यांची जी साईज आहे, म्हणजे मॉनिटर आणि समजा मॉनिटर आहे, याची डिस्प्लेची साईज जी आहे ते डायगोनल लेंथ मोजतो. कोणती लेंथ मोजतो आपण? डायगोनल लेंथ मोजतो. म्हणजे लाईक दॅट हे काय असं असते, डायगोनल लेंथ मोजली जाते. कंपायलर विशेष प्रोग्राम आहे. कंपायलर म्हणजे काय? विशेष प्रोग्राम आहे. यात प्रायमरी मेमरीने लिहिलेला कोड वाचून त्याला संगणकाला समजेल अशा भाषेत रूपांतर केलं जातं. प्रायमरी मेमरीला लिहिलेला लिहिलेला कोड वाचून त्याला त्याचे संगणकाला समजेल अशा भाषेत रूपांतर केलं जातं. सिंटॅक्स कोडमध्ये असणाऱ्या त्रुटी तपासल्या जातात. कशामध्ये? कंपायलरमध्ये सिंटॅक्स कोडमध्ये असणाऱ्या त्रुटी तपासल्या जातात. कंपायलरकडून काय केलं जातं? कंपायलरकडून सिंटॅक्स कोडमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या तपासल्या जातात. ठीक आहे. नंतर आहे जावा. जावाचा लॉंग फॉर्म काय? जस्ट अनादर व्हर्च्युअल ॲक्सलरेटर. हे जावाचं लॉंग फॉर्म आहे. 1995मध्ये जेम्स गॅसलिंग याने त्याचा शोध लावलेला आहे. सी आणि C++ने प्रभावित अशी लँग्वेज आहे. कोणती? जावा. नंतर रॉम म्हणजे इंटरनल स्टोरेज, रीड ओनली मेमरी. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. माहिती कायमस्वरूपी साठवली जाते. संगणक बंद केला तरी माहिती नष्ट होत नाही. टाईप ऑफ रॉमचे टाईप काय आहेत? पी रॉम, एम रॉम, इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम. नंतर डबल ई रॉम, इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल रॉम. नंतर पी रॉम, प्रोग्रामेबल रॉम. एकदाच लिहिता येते, स्टार्टला ब्लँक असते, नंतर बदलता येत नाही, त्याला म्हणतो पी रॉम. नंतर एम रॉम म्हणजे काय? मास्क्ड रॉम. सर्वात जुनं कोणती रॉम आहे? ते एम रॉम आहे. मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान कारखान्यात एकदाच लिहिली जाते, परत बदल करता येत नाही, त्याला म्हणतो मास्क्ड रॉम. नंतर इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम, EP रॉम म्हणतो त्याला आपण. UVच्या सहाय्याने तिला इरेज करू शकतो. आणि इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल म्हणजे अतिशय वेगाने काम करणारी आहे. पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, SSDमध्ये याचा वापर केला जातो. कशाचा? ई रॉम, इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल रॉम. नंतर आहे रॅम आणि रॉम यांचा फरक. रॅम म्हणजे काय? रॅम आणि रॉमचा फरक काय आहे? रॅमचा लॉंग फॉर्म काय? रँडम ॲक्सेस मेमरी. रॉमचा लॉंग फॉर्म काय? रीड ओनली मेमरी. लॉंग फॉर्मवरती प्रश्न येऊ शकतो. रॅमचा लॉंग फॉर्म काय? रँडम ॲक्सेस मेमरी. ठीक आहे. तात्पुरती स्टोरेज करणार आहे. नंतर रॉम काय? स्टेबल आहे. कॉम्प्युटर बंद केल्यास माहिती नष्ट होते. रॅमची अनस्टेबल मेमरी आहे. कशी मेमरी आहे? अनस्टेबल आहे. रॅम कशी अनस्टेबल आहे? तर ही कशी आहे? स्टेबल आहे. कोण? रॉम स्टेबल आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे स्प्रेडशीट आहे. बायनरी डाटा मेजरमेंटचं काय दिलेलं आहे त्यांनी बघा. पहिले 2⁻10 म्हणजे काय? KIB. त्याला म्हणतो 1024 बाईट. KIB म्हणजे काय? 1024 बाईट. म्हणजे 2⁻10 KIB म्हणजे काय असतं? 1024 बाईट्स. 2⁻20 म्हणजे काय असतं? MIB. 2⁻30 म्हणजे काय असतं? GIB. 2⁻14 काय असतं? 40 काय असतं? TIB. 2च्या वरती 40 T, 30 G, 30 म्हणजे काय? GIB. 20 म्हणजे काय? MIB. 10⁻10 काय असते? KIB. म्हणजे 10 म्हणजे KIB, 20 म्हणजे MIB, 30 म्हणजे GIB, 40 म्हणजे TIB, 50 म्हणजे PIB, 60 म्हणजे काय ते? EIB, 70 म्हणजे ZIB आणि 80 म्हणजे YIB, एक्टोबाईट्स. आणि हे तर त्याचं हे पण दिलेलं आहे. 1208 म्हणजे काय असते? 1180, 1152 ती लक्षात ठेवायचे सगळं. KB, किलोबाईट्स म्हणजे काय असणार आहे? 10⁻3. MB म्हणजे काय? 10⁻6. GB म्हणजे काय? 10⁻9. TB म्हणजे 10⁻12. PB म्हणजे असते 10⁻15. आणि EB म्हणजे असते 10⁻18. E म्हणजे येतो टेरोफेम्टो अट्टो असणार आहे ते. 100 KB म्हणजे असतं 97.6 KIB. 100 MB म्हणजे असते 95.36 MIB. 100 GB म्हणजे असते 93.13 GIB. 6.87चा फरक येतो, लक्षात ठेवायचं. 100 TIB म्हणजे असते 90.94 TIB, 9.06चा आहे. 100 PB म्हणजे काय असते? 88 PIB, 11 आहे. आणि 100 EB म्हणजे असते 86.73 EIB, 13.27चा फरक आहे. इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसमधला फरक. इनपुट डिव्हायसेस कोणता आहे बघा. इनपुट म्हणजे काय? जे आपण कमांड देणार आहे. इनपुट डिव्हायसेस माऊस, टचपॅड, कीबोर्ड आहे, ट्रॅकबॉल आहे, MICR आहे, स्कॅनर आहे, जॉयस्टिक आहे, बारकोड स्कॅनर आहे, OCR आहे, टचपॅड आहे. हे सगळे कोण आहेत? इनपुट डिव्हायसेस. मग इनपुट डिव्हायसेसचे एक्झाम्पल काय आहेत? इनपुट डिव्हायसेसमध्ये लक्षात ठेवायचं माऊस, टचपॅड, कीबोर्ड, ट्रॅकबॉल, MICR, स्कॅनर,
जॉयस्टिक, बारकोड स्कॅनर आहे, OCR आहे, टचपॅड आहे. आणि आउटपुट डिव्हायसेसमध्ये लक्षात ठेवायचं, आउटपुट डिव्हायसेसमध्ये कोण कोण येणार आहे? प्रिंटर आहे, स्पीकर आहे, डिस्प्ले आहे, प्रिंटर, स्पीकर, डिस्प्ले, हेडफोन, प्रोजेक्टर, मॉनिटर, प्लॉटर आणि CRT. त्यातलं मॉनिटर, प्लॉटर आणि CRT हे दोन्ही आहेत. ठीक आहे. टचस्क्रीन इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे. टचस्क्रीन कोण आहे? इनपुट प्लस आउटपुट डिव्हाइस कोण आहे? टचस्क्रीन आहे. लक्षात ठेवायचं, टचस्क्रीन इज इनपुट प्लस आउटपुट. मायक्रोफिल्म कॉम्पॅक्ट स्वरूपात असतात, प्रचंड डाटा स्टोअर करण्यासाठी वापर केला जातो. फिल्म रीलचे रूपांतर ही यात केलं जातं. सिल्वर जिलॅटिन रिम, वेसिक्युलर रिम आणि डायझो रिम असतात फरक. ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्यांचा वापर. सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? 1998ला सुरुवात केली ती स्मार्टफोन वापरासाठी, सध्या वापरत नाहीत. सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टीम 1998. नंतर पाम ऑपरेटिंग सिस्टम आहे, गार्नेट म्हणूनही ओळखलं जातं. 1996ला PDA-साठी बनवलं, पर्सनल डिजिटल असिस्टंटसाठी बनवले. पर्सनल डिजिटल असिस्टंटसाठी काय बनवले? लक्षात ठेवायचं, पर्सनल डिजिटल असिस्टंटसाठी पाम बनवलेलं आहे, टचस्क्रीन डिव्हाइससाठी. नंतर विंडोज CE नेट आहे. विंडोज CE नेट काय आहे? 1996ला बनवलेलं आहे, कमी मेमरी असणाऱ्या डिव्हाइससाठी बनवलं होतं. कोणतं? विंडोज CE नेट 1996. रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम हे तिचे वैशिष्ट्य आहे. रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम आहे, कशाचं वैशिष्ट्य आहे? विंडोजचं वैशिष्ट्य आहे. कशाचं वैशिष्ट्य आहे? विंडोजचं. नंतर डॉस डिस्क ऑपरेटिंग सिस्टम 1981मध्ये तिचा विकास IBMने केला आहे. डिस्क ड्राईव्हच्या माध्यमातून चालते. कोण? DOS सिस्टम कोणी बनवली? IBMने. नंतर डेस्कटॉप डिस्प्ले एरिया आहे, येथे डॉक्स, टूल्स, फोल्डर ठेवले जातात डेस्कटॉपवरती. ठीक आहे. नंतर 1953ला भारतातील पहिला संगणक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता येथे बसवला. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 800 येथेच बनवला गेलेला आहे. कुठं? तर लक्षात ठेवायचं, कुठं बनवलेलं आहे? कोलकातामध्ये बनवलेलं आहे. लक्षात ठेवायचं. 1990मध्ये पुण्यात बनवलं आहे. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर 1990मध्ये पुण्यात बनवलेला आहे. लक्षात ठेवायचं. नंतर मेनू निवडण्याजोगा पर्याय व कृतीची यादी असते मेनूमध्ये. टास्क बार संगणकाच्या स्क्रीनच्या बॉटमला दिसणारा पार्ट त्याला म्हणतो आपण टास्क बार. विंडोज 95मध्ये पहिल्यांदा वापरला गेलेला आहे. पोस्ट म्हणजे काय? पॉवर ऑन सेल्फ टेस्ट म्हणजे असतं पोस्ट. हा एक डायग्नॉस्टिक फेस्टिंग सिक्वेन्स आहे, स्टार्टिंग प्रोग्राम आहे. कसा आहे? स्टार्टिंग प्रोग्राम आहे. कोणता? पोस्ट हा स्टार्टिंग प्रोग्राम आहे. नंतर ॲनालॉग, डिजिटल आणि हायब्रिड कॉम्प्युटर्स. ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर, हायब्रिड कॉम्प्युटर्स. ॲनालॉग कॉम्प्युटर कॅल्क्युलेशन डिजिटल सारखेच असते. इलेक्ट्रिक सर्किट, इलेक्ट्रॉनिक संकेत वापरले जातात. डिजिटल सर्व माहिती बायनरी असते. डिजिटल म्हणलं की बायनरी लक्षात ठेवा. सर्व कॅल्क्युलेशन अल्जेब्रा पद्धतीने असतात, जास्त अचूक असतात. हायब्रिड या डिजिटल प्लस ॲनालॉग असतात, दोन्ही वैशिष्ट्य वापरले जातात. ऑटोमॅटिक ऑपरेटिंग डिव्हाइस रडारमध्ये वापर होतो. नंतर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, संगणकाचा मेंदू म्हणतात. दिलेल्या सूचनांचा योग्य क्रमवारी लावतो, इतर विभागांचे कार्य करण्याचा हाती आज्ञा देतो. नंतर स्कॅनिंग कॉम्प्युटरमध्ये एखादी इमेज पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑप्टिकल स्कॅनर, कार्ड रीडर, बारकोड स्कॅनर याचा वापर याला स्कॅनर म्हणतो आपण. कुठं स्कॅनर कॉम्प्युटरमध्ये एखादी इमेज पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑप्टिकल स्कॅनर, कार्ड रीडर्स आणि बारकोड स्कॅनर याच्यामध्ये येतात. नंतर अक्षर व चिन्ह ओळखण्यासाठी MICR, OCR आणि OMR आहे. ठीक आहे. संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU आणि रॅमला कॅशे मेमरी लावतात. कोणती मेमरी लावतात? कॅचे मेमरी लावतात. कशासाठी? वेग वाढवण्यासाठी काय लावतात? कॅचे मेमरी. लक्षात ठेवायचं. हार्ड डिस्क मेमरी, बाह्य मेमरी, बायोमॅग्नेटिक डिस्क 250 ते 20 TB, 250 GB ते 20 TB आहे. 250 GB ते 20 TB आहे. एक म्हणजे आता पुढे गेल्यावरती पिढी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी, व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात, MBमध्ये मोजतात. टाईप SRAM स्टॅटिक मेमरी, DRAM डायनॅमिक मेमरी आणि EPRAM इलेक्ट्रॉनिकली काय ते असेल प्रोग्रामेबल रॅम. 1 किलोबाईट्स म्हणजे काय? 1024 बाईट्स. 1 किलोबाईट्स इज इक्वल टू 1024 बाईट. त्यालाच म्हणतो 1 बाईट म्हणजे असतं 4 बिट्स आणि 4 बिट्स म्हणजे असतं 1 निब्बल. 4 बिट्स म्हणजे काय असतं? 1 निब्बल असतं. लक्षात ठेवायचं. फाईल अलोकेशन टेबल म्हणजे काय असतं? फॅट पर्सनल कॉम्प्युटरसाठी बनवलेली सिस्टम आहे. 1977मध्ये फ्लॉपी डिस्कच्या वापरासाठी केला जातो. त्याचा वापर सध्या हार्ड डिस्क व इतर उपकरणांसाठी पण वापरली जाते. नंतर फॅट 12, 32, X फॅट ह्या ETC आहेत. फ्लॉपी डिस्कच्या वापरासाठी केला जातो. हार्ड डिस्क व इतर उपकरणांसाठी पण वापरली जाते. संगणकाच्या पिढ्या. पहिली पिढी 1951 ते 58 होती. निर्वात नलिका व्हॅक्यूम ट्यूब होतं त्यावेळेस वापरून तयार केलेला संगणक होता. युनिवॅक आणि
इनिवॅक एक आहे. दुसरी पिढी ट्रान्झिस्टरचा वापर केला होता. दुसरी पिढीत ट्रान्झिस्टरचा वापर केला होता कोबोल आणि फोर्ट्रॉने. ठीक आहे. नंतर तिसरी पिढी 65 ते 70मध्ये आय सीचा वापर केला होता. तिसऱ्या पिढीत आय सीचा वापर केला होता. फोर्थ पिढी मायक्रो प्रोसेसरचा वापर केला. चौथ्या पिढीत कशाचा वापर केला? मायक्रो प्रोसेसरचा. दुसऱ्या पिढीत कशाचा वापर केला? ट्रान्झिस्टरचा. पहिल्या पिढीत कशाचा वापर केला आहे? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केलेला आहे. आणि दुसऱ्या पिढीत कशाचा वापर केला? ट्रान्झिस्टर. तिसऱ्या पिढीत आय सी. चौथ्या पिढीत मायक्रो प्रोसेसरचा वापर केलेला आहे. पाचवी पिढी भविष्यातील संगणकाचा समावेश आहे AI आणि पॅरलल प्रोसेसिंगचा वापर केलेला आहे. नंतर टर्मिनल म्हणजे काय बघा. टर्मिनल कोणत्याही इनपुट आणि आउटपुट क्षम उपकरणाला टर्मिनल म्हणतात. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस याच्यात येतं. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस याच्यामध्ये हेक्साडेसिमल पद्धत. 10 म्हणजे A, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे काय इथं A to F मध्ये येते ना. A B C D आणि E आणि F. मग 10 ते 15मध्ये काय काय येते ते लक्षात ठेवायचं. हेक्साडेसिमल पद्धत आहे. कोणती पद्धती आहे? हेक्साडेसिमल पद्धती. ER नेट म्हणजे काय? एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. 1986मध्ये इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट आणि UNDPने ER नेटची सुरुवात केली. कधी केली? 1986ला. ER नेट कधी सुरुवात केली? 1986ला केली. पेपरला येईल. या संस्थेने इंटरनेट आणले, विकसित केले. ठीक आहे. 5 क्षेत्रात कार्य करते. अकॅडमिकमध्ये करतं, HRDमध्ये करतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करतं, एज्युकेशनमध्ये करतं आणि हाय स्पीड लँडमध्ये करतं. हाय स्पीड लँडमध्ये कोण काम करतं? ER नेट काम करतं. बीट मॅप, JPEG, GIF, GPG आणि GPEG हे इमेज फाईल एक्सटेन्शन टेबल आहेत. इमेज फाईलसाठी कोण आहे? इमेजसाठी कोणतं करत बघ. बीट मॅप आहे, JPEG आहे, J.PG हां ठीक आहे, GIF आहे, GPG आहे आणि JPEG पण आहे. फाईल एक्सटेन्शन टेबल आहेत. नंतर आहे नेटवर्किंग पॉईंट. नेटवर्किंगचा पॉईंट आहे. नेटवर्किंग म्हणजे काय बघा. नेटवर्किंग टाईप ऑफ डाटा कम्युनिकेशन कसे येतात बघायचं एक पॉईंट. नंतर नेटवर्किंग डाटा ट्रान्सफर पॉईंट टू पॉईंट और मल्टी पॉईंट कम्युनिकेशन चॅनलवरती होतो. डाटाचं ट्रान्समिशन कसं होणार आहे? पॉईंट टू पॉईंट होणार आहे किंवा एक पॉईंट टू मल्टिपल पॉईंट होणार आहे. आता नेटवर्किंगचे डाटा कम्युनिकेशनचे डिफरंट टाईप्स आहेत. पहिले सिम्प्लेक्स कम्युनिकेशन टाईप. सिम्प्लेक्स म्हणजे काय बघा. सिम्प्लेक्स म्हणजे काय? सिम्पल असणार. एका वेळेस एक सिग्नल. एक मार्गी दिशाहीने एकच दिशा असते. कीबोर्डद्वारे माहिती ॲड करणं एकाच दिशेने. ठीक आहे. नंतर हाफ ड्युप्लेक्स दुहेरी मार्ग आहे. बाय डायरेक्शनल आहे. पण एकावेळी एकच दिशा आहे. वॉकी टॉकी एकदा बोलला की दुसरा बोलणार नंतर. फुल डुप्लेक्स 2 मार्ग आहे. द्विदिशात्मक कम्युनिकेशन आहे. याच्यामध्ये दोन्ही उपकरणे एकाच वेळी डाटा पाठवू शकतो, प्राप्तही करू शकतात. मोबाईल फोन, लँडलाईन. नंतर रॅपिड असेसमेंट सिस्टम RAS. रॅपिड असेसमेंट सिस्टम काय म्हणते बघा. शासनाने सेवा दिल्यानंतर लगेचच त्या सेवेच्या गुणवत्तेबद्दल प्रतिक्रिया देणारी सिस्टम आहे. प्रतिक्रिया घेणारी सिस्टम असणार आहे कोणती? रॅपिड असेसमेंट सिस्टम. कॉन्फिगर करण्यायोग्य, कार्यक्षम, स्केलेबल, सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. कॉन्फिगर करण्यायोग्य, स्केलेबल, सुरक्षित आणि प्लॅटफॉर्म आहे. कोणता? रॅपिड असेसमेंट सिस्टम. नंतर आहे मोडेम म्हणजे काय? मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. मोडेम म्हणजे काय? मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. ॲनालॉग ट्रान्समिशनसाठी डिजिटल डाटा योग्य स्वरूपात रूपांतर करतं कोण? मोडेम. कॉम्प्युटर आणि राउटरला ब्रॉडबँड नेटवर्कला जोडण्यासाठी मोडेमला वापरतात. याने मर्यादित सिस्टम ॲड होऊ शकतात. संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापर केला जातो. जिटर म्हणजे काय? सिग्नल जनरेट केलेला. आता इथं महत्त्वाचं आहे, पेपर लिहू शकता. जिटर जनरेटेड सिग्नल आणि रिच्ड सिग्नल याच्यामधला जो विलंब आहे याला म्हणतो जिटर. सिग्नल जनरेट केला तो पोचला आणि याच्यामधला जो टायमिंग आहे त्याला म्हणतो जिटर. परिवर्तनशीलता मोजतं. जिटर पॅकेटला विलंबित भिन्नता दर्शवतो. क्लॉक रिकव्हरी ॲप्समध्ये याला टायमिंग जिटर असे म्हणतात. पिंग काय आहे? पॅकेट इंटरनेट किंवा इंटरनेटवर्क ग्रुपर आहे. पिंग म्हणजे काय? पॅकेट इंटरनेट किंवा इंटरनेटवर्क ग्रुपर आहे. नेटवर्किंग आज्ञा दुसऱ्या यंत्राशी संवाद होतो की नाही हे सांगतं. नेटवर्किंगच्या आज्ञा किंवा संवाद दुसऱ्याशी होतो की नाही हे सांगतं. नंतर लॅन कार्ड याला नेटवर्क इंटरफरन्स कार्ड म्हणतात. हे संगणकावरील हार्डवेअरचा घटक आहे जो संगणकाला संगणकाशी नेटवर्कशी जोडतो. संगणकाला संगणक नेटवर्कशी जोडणारा कोण आहे? लॅन कार्ड आहे. इंटेल कोर डिओ i3 i5 i7 या प्रकारच्या कम्प्युटर प्रणालीत एक चिपवर अनेक प्रोसेसर असून यात एकाच वेळी अनेक माहितीचे विश्लेषण केले जातं. कुठं? i3मध्ये, i5मध्ये आणि i7मध्ये. PMAC पॉवर मॉनिटरिंग कंट्रोलिंग इन टूल्स. पॉवर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग टूल्स. PMAC पॉवर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग टूल्स हे एजंट बेस्ड सेल्फ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे जे उपकरणात वापरण्यात येणाऱ्या पॉवरचे कॉन्टेक्स्ट ऑप्टिमल ऑपरेटिंग पॉईंटच्या बेसिसवरती कंट्रोल करतो. याला CDACने विकसित केले. कोणी विकसित केले? CDACने विकसित केलं आहे. विंडोज CE नेट्स ज्यांना रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम लागते अशा एम्बेडेड डिव्हायसेससाठी वापरली जाते. कोण? विंडोज CE नेट रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम लागणाऱ्यांसाठी. CE कॉम्पॅक्टली एम्बेडेड आहे. त्याचा अर्थ जे CE.NET
हिचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स जसे HTTP, XML, SOAP, UDDI सपोर्ट करते म्हणून CNET असे नाव देण्यात आलेले आहे. कोणते नाव दिले? CNET असे नाव देण्यात आलेले आहे. पीअर टू पीअर कम्प्युटिंग मॉडेल. पीअर टू पीअर कम्प्युटिंग मॉडेल काय असतं? पीअर टू पीअर म्हणजे काय असणारे? PC to PC असणारे. ने सेवा देणारे पहिले ॲप आहे. ठीक आहे. नॅपस्टर हे होते. त्यात जुळणी केलेले संगणक MP3ची फाईल ॲक्सेस करण्यात आली होती. नॅपस्टर म्युझिक फाईल शेअरिंग कम्प्युटर सर्व्हिस आहे. कम्प्युटरवरील संगीत फाईल इंटरनेटवरती देवाणघेवाण करण्यास अलो करतं. 1999 शॉन फायनिंगने केलं होतं त्यांनी. कोणी? शॉन फायनिंग. MP3 न लागणारी माहिती काढून छोटी फाईल बनवण्याची प्रक्रिया MP3मध्ये करण्यासाठी वापरले जाणारे स्वरूप आहे, फॉर्मॅट आहे. पीअर टू पीअर यात एक कॉम्प्युटर दुसऱ्यासाठी सर्व्हर म्हणून काम करतो. याला म्हणतो पीअर टू पीअर. नॅपस्टर होते ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचं. बर्ड सिग्नल चेंज पर सेकंद. बर्डचा डेफिनेशन काय? बर्ड म्हणजे सिग्नल चेंज पर सेकंद. म्हणजे असते बर्ड. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये वापरलं जातं. कम्युनिकेशनचा वेग ठरवतं. सॉफ्टवेअर लोकलायझेशन सॉफ्टवेअर उत्पादन व बाजारातील नीड तांत्रिक भाषिक यांना जुळवण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया श्रमकेंद्रित आहे. ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल आहे. नेटवर्क कम्युनिकेशनसाठी समस्यांचे निराकरण असलेल्या प्रोटोकॉल याला DDoS. कोणता आहे? DDoS समस्यांचे निराकरण. DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हे वापरला जातो. कुकीज याद्वारे युजरला संगणकावरती युजरची माहिती ॲड किंवा साठवण्यासाठी परवानगी दिली जाते. कुकीजने याद्वारे युजरला संगणकावरती युजरची माहिती ॲड किंवा साठवण्यासाठी परवानगी दिली जाते. कुकीजची डेफिनेशन महत्त्वाची आहे. कुकीजची पेपर लिहू शकते. कुकीज म्हणजे काय? कुकीजद्वारे युजरला संगणकावरती युजरची माहिती ॲड किंवा साठवण्यासाठी परवानगी दिली जाते. कुकीज छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये टेक्स्ट फाईल असतात. यात डाटा हा कनेक्शन सर्व्हर सेव्ह केला जातो. हा डाटा युनिक IDने ॲड होतो. कुकीज HTTP आणि मॅजिक कुकीज म्हणतात त्याला. वॅन वाईड एरिया नेटवर्क आहे. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय? वॅन राज्य, देश, संपूर्ण जग व्यापणारे 2 आणि 2+ लॅन क्षेत्र व्यापते. वॅन म्हणजे लॅनचा एक पूर्ण गट्टा होय. ठीक आहे. VLAN. ठीक आहे. वॅन म्हणजे काय? वाईड एरिया नेटवर्क राज्य, देश, संपूर्ण जग व्यापणारे 2 आणि 2+ लॅनपासून वॅन तयार होतं. नंतर VLAN आहे. व्हर्च्युअल लॅन आहे. व्हर्च्युअल लोकल एरिया नेटवर्क आहे. स्विचिंग टेक्नॉलॉजीला रिप्लेस करू शकतं. नवीन केबल जोडण्याची गरज नाही. डिव्हाइस एकत्र जोडल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते व सिक्युरिटी देखील राहते. सिग्नल स्विच नेटवर्कचे विभाजन करून हव्या त्या कार्यासाठी वापर करता येतो. लॅन लोकल एरिया नेटवर्क सर्वात लहान नेटवर्क आहे. लोकल एरिया नेटवर्क इमारत, ऑफिससाठी वापर आहे. 1 मैलपेक्षा कमी अंतरात काम करतं. एक लॅनमधून दुसऱ्या लॅनमध्ये ट्रान्समिट करायला ब्रिज वापरतात. काय वापरतात? ब्रिज वापरतात. ब्रिज. NKN नॅशनल नॉलेज नेटवर्क सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हायर एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थांना हाय स्पीड नेटवर्कने जोडणारा सुरू केलेला NKN दिल्लीमध्ये त्याचं मेन ऑफिस आहे. एक्स्ट्रानेट संस्थाबाह्य संगणकीय जाळे खाजगी नेटवर्क आहे. पुरवठा दर विश्वासार्ह थर्ड पार्टी पुरवले जाते. यात डाटा जास्त सुरक्षित राहतो. नेटवर्क टोपोलॉजीमध्ये बघा बस हे स्टार आहे, रिंग आहे, मेश आहे. 4 टोपोलॉजी टाईप आहे. बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी. बस टोपोलॉजी एकच केबल असते, येथे सर्व नोट्स असतात. स्टार टोपोलॉजी सर्व संगणक हबने जोडलेले असतात. रिंग टोपोलॉजी प्रत्येक संगणक नियर बाय दुसऱ्या संगणकाशी जोडला जातो. बॉस हे झाले 3 टाईप आहे. भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन 2006ला चेन्नईमध्ये सुरू केले. बॉस कुठं सुरू केले? भारत ऑपरेटिंग सोल्युशन नेट सिस्टम सोल्युशन 2006ला चेन्नईमध्ये सुरू केले. लिनक्सकडून घेतले. लिनक्सकडून गुगल येईल तिथं नाही. लिनक्स भारतात मोफत मुक्त सॉफ्टवेअर सोर्स मिळतात. सिग्नल्स ट्रान्समिट करायला ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करावाच लागतो. मेश टोपोलॉजी जाळी प्रत्येक कॉम्प्युटर प्रत्येक इतर साधनांशी जोडलेला असतो. बँड विड्थ प्रत्येक आदानप्रदान करण्याचा वेग आणि क्षमता होय. माहिती आदानप्रदान करण्याचा वेग आणि क्षमता होय. म्हणजे काय असतंय? बँड विड्थ माहिती आदानप्रदान करण्याचा वेग आणि क्षमता होय. बँड विड्थ काय? बीट्स पर सेकंद मोजतात. वाईड एरिया इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय असते? वाईज असते. वाईड एरिया इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? वाईज 1990मध्ये बनवले सर्च इंजिन आहे. हे प्रमाण संगणकामधील डाटा आदानप्रदान
लागणाऱ्या नियमांचा संच आहे. सोप सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल, सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल, सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल मेसेजसाठीचा प्रोटोकॉल आहे. XML इन्फॉर्मेशन सेटचा वापर करतं. याचा फायदा डेव्हलपर व वापरकर्ता दोघांनाही होतो. मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठीचा फॉर्मॅट आहे कोणता? सोप. WDMA वेवलेंथ डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, ऑप्टिकल संपर्क जाळ्यात याचा वापर होतो. ऑप्टिकल संपर्क जाळ्यात कशाचा वापर होतो? WDMA. नंतर हार्ड डिस्क व कॉम्प्युटर हा हस्तांतर पर्याय आहे. TDMA टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस रेडिओ वेव्हच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये वापर आहे. एकाच फ्रिक्वेन्सी डिफरंट टाईम स्लॉटमध्ये डिवाईड करण्यासाठी आहे. FDMA रेडिओ वेव्हसाठी काय? TDMA. FDMA म्हणजे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, बँड विड्थ विविध चॅनलमध्ये विभाजित आहे. बँड विड्थला ती विभाजित करते. कोणतं? FDMA. TDMA रेडिओ वेव्ह डिस्ट्रीब्युशनमध्ये. WDMA ऑप्टिकल संपर्क जाळ्यांमध्ये. ठीक आहे. हॉट पोटॅटो रूटिंग म्हणजे नेटवर्कमध्ये गर्दी झालेली असताना डाटा फॉरवर्ड करण्यासाठी योग्य पाथ निवडणे. नेटवर्कमध्ये गर्दी झालेली असताना डाटा फॉरवर्डिंग करण्यासाठी योग्य पाथ निवडणं, मग त्याला म्हणतो पोटॅटो रूटिंग. दुसऱ्या ऑटोमॅटिक यंत्रणेत जमेल तेवढा फास्ट डाटा वितरणासाठी वापर आहे. कोल्ड पोटॅटो रूटिंग ऑटोमॅटिक यंत्रणा स्वतःचा डाटा साठवून ठेवते या जोपर्यंत हस्तांतर करण्याची जागा जवळ असत नाही तोपर्यंत. IP ॲड्रेस इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. IP ॲड्रेस म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस हा एक विशिष्ट पत्ता असतो ज्याद्वारे इंटरनेट लोकल नेटवर्कवरती कॉम्प्युटर सहज शोधता येतो. तो एक संख्यात्मक पत्ता असतो. याचा वापर करता व लोकेशनची ओळख येते. होस्ट आणि नेटवर्क सबनेट मास्क ओळख येते. आता IP ॲड्रेसचे 2 टाईप आहेत, होस्टचा ॲड्रेस आणि नेटवर्कचा ॲड्रेस. क्लास A 824 1616 बिट्स फॉर नेटवर्क आणि 24/8. C म्हणजे काय? 24/8 आहे. सबनेट मास्क आहे 255.0.0.0 255.255.0.0 255.255.255.0. आता हे पुढे गेल्यावरती कळेल. सायक्लिक रिडंडन्सी कोड CRC एरर डिटेक्ट करणाऱ्यासाठी कोड आहे. सायक्लिक रिडंडन्सी कोड कशासाठी? एरर डिटेक्ट करण्यासाठी आहे. डाटामधील होणाऱ्या अचानक बदलांना शोधतो. चुका शोधणे व दुरुस्त करण्यासाठी आहे. पल्स कोड मॉड्युलेशन यामध्ये ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. कशामध्ये? पल्स कोड मॉड्युलेशनमध्ये ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. डाटा मॉड्युलेशनमध्ये काय आहे? ही व्हॉईस ॲनालॉग ट्रान्समिशनसाठी वापरतात. सिग्नलचं रूपांतर बायनरीमध्ये केलं जातं. 3 स्टेप आहे. सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एनकोडिंग. SQE सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एनकोडिंग असं 3 स्टेपमध्ये काय होतं? पल्स कोड मॉड्युलेशन होतं. आस्क ॲम्प्लिट्यूड शिफ्टिंग किईंग. आस्क म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड शिफ्टिंग आणि किईंग आहे. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचा प्रकार आहे. बायनरी डाटा ॲम्प्लिट्यूड व्हेरिएशनच्या फॉर्ममध्ये दाखवतात. पिंज पॅकेट इंटरनेट नेटवर्क ग्रुपर. आता हे झालेले ऑलरेडी पिंग. ठीक आहे. कॉम्प्युटर नेटवर्कला ॲडमिनमध्ये सॉफ्टवेअरची युटिलिटी आहे. याचा वापर होस्टच्या अपेक्षित IP नेटवर्कपर्यंत पोहोचण्याची क्षमता तपसायला काहीतरी होतो. पिंग पॅकेट इंटरनेट नेटवर्क ग्रुपर आहे. कॉम्प्युटर नेटवर्क ॲडमिनमधील सॉफ्टवेअर युटिलिटी आहे. याचा वापर होस्टच्या अपेक्षित IP नेटवर्कपर्यंत पोहोचण्याची क्षमता तपसायला याचा वापर होतो. यात होस्ट आणि डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी व पुन्हा येण्यासाठी लागणारा वेळ मोजला जातो. IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी IMEI. यात डाटा कम्युनिकेशन रेट बिट्स पर सेकंदमध्ये मोजतात. डाटा कम्युनिकेशन रेट कशामध्ये म्हणतात? बिट्स पर सेकंदमध्ये मोजतात. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर 1994 पासून ही कॉन्सेप्ट आलेली आहे. एखाद्या रिसोर्सला शोधण्यासाठी व उघडण्यासाठी वापरला जाणारा पत्ता आहे. WWW वरील रिसोर्सचा पत्ता आहे. नंतर आहे DNS डोमेन नेम सिस्टम ॲप लेअर प्रोटोकॉल आहे. हा काय? ॲप लेअर प्रोटोकॉल आहे. संगणकावर दुरुस्तपणे लॉग इन करण्यासाठी परवानगी देतो. IP ॲड्रेस ट्रान्सलेशनसाठी सेवांसाठी वापरलेला होस्ट नेम आहे. IP ॲड्रेस इंटरनेट प्रोटोकॉल. IP ॲड्रेसचं नाव काय? इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. युनिक नंबर असतो डिव्हाइसचा. ऑनलाईन डिव्हाइसचा पत्ता आहे. IP ॲड्रेस 2 पाने IPv4 आणि IPv6. IPv4मध्ये किती टिपके आहेत? 4 टिपके आहेत, दशांश संख्या आहेत. आणि इकडे काय आहेत? हेक्साडेसिमल आहेत. आणि किती गट असतात? 8. किती गट असतात? 8.
नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया. निक्सी म्हणजे काय? नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया. 19 जून 2003ला स्थापना झालेली आहे. देशात इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी देशातील पहिले न्यूट्रल नेटवर्क एक्सचेंज आहे. याहू बाय जेरी यांग आणि फिलोने त्यांनी दिलेली 1994ला स्थापन केले. WWW ह्याचं काय? टिम बर्नर्सली 1990ला स्थापन केले. मॉडेलिंग याचा खरा उपयोग जगात सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी आभासी वृत्ती दर्शवण्यासाठी केला जातो. आर्ची पहिले सर्च इंजिन हे 1990ला ॲन इम्टेजने केलेले. HTTP भविष्य NIC पेन्शनची माहिती देतं. भविष्य NIC कशाची माहिती देते? पेन्शनची इन्फॉर्मेशन देते. डोमेन नेम नंतर डॉट नंतरचा पार्ट जो आहे त्याला सर्व्हरला डिनोट करतो. डोमेन नेम नंतरचा जो डॉट आहे तो सर्व्हरला डिनोट करतो. प्रोटोकॉल विशिष्ट माहिती एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्यासाठी वापरलेला नियम आहे. विशिष्ट माहिती एका विशिष्ट ठिकाणी पाठवण्यासाठी वापरलेला नियम आहे. याच्यामुळे मेसेज एका पर्टिक्युलर IP ॲड्रेसवरती पाठवला जातो. इंट्रानेट 1994 पासून आहे. मर्यादित वापरासाठी वापरे. वॅनला वापरून तयार करू शकतो. शेअरवेअर मर्यादित लिमिटेड टाईमसाठी फ्रीमध्ये पुरवले जाणारे सॉफ्टवेअर. शेअरवेअर म्हणतो त्याला. काय म्हणतो? शेअरवेअर. नंतर आहे फ्रीवेअर म्हणजे काय असतं? अमर्यादित कालावधीसाठी मोफत असणारे सॉफ्टवेअर. यामध्ये सर्व फीचर्स मोफत असतात. नंतर आहे SMTP म्हणजे काय? SMTP सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. ईमेल वापरासाठी आहे. ईमेल वापरायला काय? SMTP आहे. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. इंटरनेट वापरासाठी काय आहे? HTTP. ईमेल वापरासाठी काय आहे? SMTP. TCP/IP म्हणजे काय? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. इंटरनेट वापरासाठी संगणक वापरत असलेली भाषा. SNMP म्हणजे काय? सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे. SNMP म्हणजे नेटवर्क व्यवस्थापनासाठी वापरे. SNMP नेटवर्क मॅनेजमेंटसाठी. लक्षात ठेवा. कम्युनिकेशन सॅटेलाईट जास्तीत जास्त संगणक जोडण्यासाठी वापरे. नंतर IP ॲड्रेस आहे. IP ॲड्रेसमध्ये पहिले 2 नंबर संगणकच्या नेटवर्कला जोडले आहे त्याचा ॲड्रेस आहे. संगणक ज्या नेटवर्कला जोडले त्याचा. आणि शेवटचा संगणकचा वैयक्तिक ॲड्रेस असतो. शेवटचा डॉट हा संगणकचा शेवटचा आहे. 1 हा संगणकचा वैयक्तिक ॲड्रेस शो करतो. फायबर ऑप्टिक्समध्ये लाईट वेव्ज असतात. भारतनेट उपक्रम आहे. 15 ऑगस्ट 1995ला इंटरनेट विदेश संचार निगम सुरू झालं. 1995ला. बर्ड रेट काय आहे? सिग्नल चेंज पर सेकंद. आणि बीट रेट काय आहे? ट्रान्समिशन पर सेकंद. होस्ट नेम इंटरनेटवर जोडले गेलेले डिव्हाइसचे युनिक नाव आहे. यालाच डोमेन नेम असं म्हणतात. होस्ट नेमला डोमेन नेम म्हणतात. प्रोटोकॉल स्टॅटिस्टिक्स दाखवण्यासाठी NB स्टार्ट आहे. नेटवर्क स्टॅटिस्टिक्स कमांड लाईन नेटवर्कसाठी वापरतात. पिंग पॅकेट इंटरनेट नेटवर्क ग्रुपर आहे असेही म्हणतात. पॅकेट इंटरनेट नेटवर्क ग्रुपर म्हणजे कोण आहे? पिंग आहे. सोप सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल आहे. सोप म्हणजे माहिती आदान प्रदानासाठी वापर आहे. HTTPवरती इंटरनेटवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? सोप इंटरनेटवरती डिपेंड आहे. सेट बाय द मायक्रोसॉफ्ट अँड विजा सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी काय आणले? सेट आणलेलं आहे. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वेबसाईट उघडण्यासाठी वापर आहे. TCP/IP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल इंटरनेट वापरासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे वेब टेक्नॉलॉजी. OCI मॉडेल ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. यात नेटवर्क फंक्शनला 7 लेअर दिल्यात. किती लेअर दिल्यात? 7. फिजिकल लेअर, डाटा लिंक लेअर. लक्षात ठेवायचं. फिजिकल लेअर, डाटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर. 4 लेअर झाली. नंतर सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ॲप्लिकेशन लेअर. फिजिकल लेअर पाहिलं आहे. शेवटचा ॲप्लिकेशन लेअर आहे. लक्षात ठेवायचे. हे 2 तरी ॲटलिस्ट माहिती पाहिजेत. बिट्स इलेक्ट्रिक सिग्नल असतात पहिल्या लेअरमध्ये. डाटा लिंक डाटा पॅक एरर शोधणे, फ्लो कंट्रोल करणे. नेटवर्क IP ॲड्रेसचं रूटिंग करणं. नेटवर्कला काय? IP ॲड्रेसचं रूटिंग करणं आहे. ट्रान्सपोर्ट आहे. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉलची डिलिव्हरी वगैरे असते. याच्यात ट्रान्समिशन असते. ट्रान्सपोर्टमध्ये सेशन कॉमन लेअर स्थापन व नियंत्रण करणं. कम्युनिकेशन लेअर स्थापन करणं सेशनमध्ये. प्रेझेंटेशन डाटा फॉर्मॅटिंग ट्रान्सलेशन करणं प्रेझेंटेशनमध्ये. ॲप्लिकेशन एंड युजरला ॲप सर्व्हिस देणं. वेब सर्व्हर हे एक विशिष्ट संगणकावरती होस्ट केलं जातं. यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही घटक असतात. कशामध्ये? वेब सर्व्हरवरती. हे इंटरनेटवर विविध वेब पेज, ॲप्स, इमेज, व्हिडिओज यांना कलेक्ट व डिस्ट्रीब्यूट करतं. सरस सिस्टम फॉर द असेसमेंट ऑफ द रेव्हेन्यू अँड SUC मॅनेजमेंट करण्यासाठी 2020-21ला महसूल व्यवस्थापन व सॉफ्टवेअर. महसूल व्यवस्थापन करण्यासाठीचं सॉफ्टवेअर आहे. महसूल व्यवस्थापन करण्यासाठी काय ते सॉफ्टवेअर आहे? कोणतं? सरस महसूल व्यवस्थापन करण्यासाठीचं सॉफ्टवेअर आहे. वेब आधारित ॲप आहे. कोणतं? सरस. नंतर TTP ट्रू टाईप फॉन्ट. TTP म्हणजे काय? ट्रू टाईप
फॉन्ट ट्रू टाईप फॉन्ट म्हणजे काय TTV. नंतर आउटलाईन फॉन्ट स्टँडर्ड आहे, ॲपलने विकसित केलं आहे 1980मध्ये. प्रायव्हेट की आणि पब्लिक कीमध्ये फरक. प्रायव्हेट की आणि पब्लिक कीमध्ये फरक काय? प्रायव्हेट की काय अनलॉक करण्यासाठी वापर आहे. पब्लिक की काय सगळ्यांसोबत असते डाटा लॉक करण्यासाठी. डाटा लॉक करायला पब्लिक की, डाटा अनलॉक करायला प्रायव्हेट की असते. ठीक आहे ना. नंतर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर डॉक्युमेंट प्रमाणित करतं, व्हॅलिडिटीची गरज नाही, व्हेरीफाय करता येत नाही, आवाज आणि स्कॅन आहे. ठीक आहे. डिजिटल सिग्नेचर IT ॲक्ट आर्टिकल 18मध्ये दिलेले आहे. डिजिटल सिग्नेचर कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेले आहे? IT ॲक्टच्या आर्टिकल 18मध्ये दिलेले आहे डिजिटल सिग्नेचरबद्दल. डॉक्युमेंट प्रोटेक्ट करतं, याला व्हॅलिडिटीची करायला ऑथॉरिटी लागते, खूप सुरक्षित असते. ॲडॉब मायक्रोसॉफ्ट साईनने CCP स्थापन केलेलं आहे. CCA कम्प्युटर काहीतरी असं कंट्रोलर सर्टिफाईंग ऑथॉरिटी. CCP म्हणजे काय? कंट्रोलर सर्टिफाईंग ऑथॉरिटी. कधी स्थापन झाली? 1 नोव्हेंबर 2000 मध्ये स्थापन झालेली.